एक धक्कादायक बातमी धुळ्यात पूजा विधीसाठी आलेल्या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। भोंदूबाबांना पूजा विधीसाठी आलेल्या दोघांची हत्या केली आहे। भोंदूबाबाच्या नादी लागणं 2 जणांच्या अक्षरशः जीवावर बेतलंय। धुळे जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाने आता प्रचंड खळबळ माजली आहे। 2 जणांची हत्या करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी या नराधम भोंदूबाबाच्या मुसक्या आवळत पूजा विधीसाठी आलेल्या महिला आणि तिच्या मित्राची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे। निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली। त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती। यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले। त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले। तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले। तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वनजमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली। त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या मयत अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला। आज ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या घटनेजवळ आम्ही आज पण तिथे गेलो होतो। त्या ठिकाणी बरीचशी पोलीस टीम हजर होती। त्या पोलीस टीमने अजून त्या बॅक साईडला जर राऊंड मारला असता अजून त्यांना काहीतरी डोळ्याला नवीनच विशेष काहीतरी दिसलं असतं। जर अजूनपर्यंत तिकडे जर फिरले असते तर अजून तिथं स्त्रियांचे ते साड्या ब्लाऊज वगैरे भरपूर काहीतरी त्यांना डोळ्याला पाहायला मिळेल। अजून जर त्या ठिकाणी गेले बऱ्याचशा घटना तिथं ते होत राहतात। लोकांचा वावर असतो का त्या साईडला लोकांचा वावर एकदम कमी आहे, त्याच्यामुळे तो चान्स त्याला मिळतोय आणि त्याला लागूनच आमच्या शेत आहेत, आम्ही डोळ्यांना पाहतो। तुम्ही जे पाहिले तुमच्या शेतात बाजूला आहे का? हो, बाजूला शेत आहेत आमचे। तुम्ही दररोज बघायचे का? हो, डेली असं तिथं जादू टोण्यावाल्या दिवसभरात कुणी ना कुणी चालू जायचं। काय माहिती का त्याच्या बाबतीत? काय आम्ही दाखवायचं किंवा आम्हाला तर जोडच येऊ द्यायचं नाही ना। किती दिवसापासून चालू आहे? येते तर बऱ्याच वर्षापासून चालू आहे सर। आणि असं वर्तवलं जात असं सांगितलं जातं की त्याच्या घरामध्ये पण कोणी जवळ येतो, रोज आम्ही बघतो कुणी ना कुणी दूरदूरची माणसं येतात, बाया माणसं आणि जादू टोना काही बी चालू असतं त्याचं रोज काही ना काही। आणि कुणाला बी असं चांगले चांगले माणसं येतात, त्यांना म्हणजे एकदम असे बोलथाप देऊन तो काही ना काही करतो असं। त्या दिवशी काय झालं होतं? तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते कॉपर केबलच्या? त्या दिवशी काय ते मॅडम आले होते, त्यांनी ती कॉपर घेऊन गेले ते, त्यांनी काय कारवाई केली काय नाही केली ते काही सांगितलं होतं काय? हा, त्यांच्या समोर उघड्यावरून काढली ना उघड्यामध्ये, हा त्यांच्या हातात दिली ना। हा, चोऱ्या बी करायच्या ना। चोऱ्या म्हणजे त्या परिसरात चोऱ्या बोरच्या जे पेटीचं बोरच्या जे जेवढे वारी आहेत ना कट करून कट करायचा अशी त्याच्या तेवढे टीमच असेल त्याच्या अंदाजे मला। मग इथं पोलीस स्टेशनला आल्यावरती तिथं काय मॅडम भेटले होते का? काय सांगितलं त्यांनी? कारवाई करण्याचे काय आश्वासन? आम्ही कारवाई करू, असं करू तसं करू केली होती का? काय नाही केली, काही नाही केली, काहीच केलं नाही। तेवढं जर केले असतं ना हा दिवस नाही आला असता। काही ना काही, हा काही ना काही ते त्याला लगाम बटली असते।